अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथे रात्रीच्या सुमारास 64 खेडी योजनेची मुख्य पाईपलाईन अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गावात शिरले. पाईपलाईनमधून आलेल्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये तब्बल 1.5 ते 2 फूट पाणी साचले. अचानक आलेल्या या पाण्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली, तर घरातील धान्य, कपडे, फर्निचर आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेले शेतीसाठीचे खतही पाण्यात भिजून पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. दरम्यान पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. मात्र या पाण्याचा थेट फटका नागरिकांच्या घरांना बसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करावा आणि नागरिक व शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता पाईपलाईन फुटलेली आहे. आमच्या घरात पाणी घुसलेलं आहे. 12 तास बसलेलो आम्ही. असं आमच्या घरात सगळं पाणी घुसलेलं आहे. असं 8 दिवस आधार स्वयंपाक नाही, काही नाही. आमच्या घरात लेकरं उपाशी आहेत. आमचे सगळं गहू सगळं धान्य ओलं झालेलं आहे. काय करावं आम्ही? आम्हाला सुचून नाही राहिलं. याचा उपाय लवकर करा. काय आहे तर आम्ही सगळं यंत्र घेणार, आम्ही सगळं पाजून घेणार सगळं, कारण की आमच्या घरात घर अंगावर पडते. आमचं पाणी घुसल्या घरात आहे. घर अंगावर पडलं, काय करावं आम्ही? पाईपलाईन फुटले असल्यानंतर त्याचं पाणी आमच्या घरात आलेलं आहे. वरचं पाणी आलंय तरी आमच्या घरात पाणी शिरत नसते. हे पाईपलाईनचं पाणी आहे सगळं. त्याच्यापासून आम्हाला इतका त्रास होऊन राहिला. आज नागपंचमीचा दिवस असून आमच्या घरी अनाज शिजलेलं नाहीये. गहू सगळं धान्य आमचं ओलं झालेलं आहे. ढेप आमच्या ढोरायले ढेपही सुद्धा नाही आहे. ढेपही ओली होऊन सगळी हे झालेली आहे. चाराही ओला झाला आहे. त्याचा ढेप कुठारही सगळं ओलं झालेलं आहे. आणि खताचे पोते आमचे विरघडून गेले पाण्यात. ढोरायले चारा नाही आहे आमच्या घरी ना, आम्हाला हे नाही आहे. आमचं घर आहे, मातीतलं बांधकाम आहे. आणि हे पाणी निघाल्यानंतर ह्या भिंती कधी पडू शकतात याची काही गॅरंटी नाही आहे. तर आम्हाला तुम्ही मदत करा. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनी आम्हाला मदत केलीच पाहिजे. हो, आज एवढा नागपंचमीचा सण असून आमच्या घरी अनाज शिजलेलं नाही आहे. आमचे मुलं बाळ सगळे आम्ही इथं बसलेलो आहे 12 वाजतापासून. रात्रीचे 12 वाजतापासून आम्हाला खाली पण उतरता येत नाही आहे, कुठं जाता येत नाही आहे, कुठं येता येत नाही आहे. एवढा सण असून आम्ही तसंच बसलेलो आहोत, उपाशी बसलेलो आहोत. आम्हाला खूप मदत करा तुम्ही. कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी आम्हाला मदत करा.